नमस्कार. तर बघा आज आलेले वावरामध्ये. तर आज कसं दिवसभर घरचं काम पण आवरलं, कारण की आज काही काम नसल्यामुळे आम्ही किचन मधला थोडासा पसारा आणि बाकी रूम मधला पण पसारा आवरून आणि डब्बे ते घसलेले होते. बघा आता वाजलेले इथं 4 आणि गायांना गवत घ्यायला आलेले होते या बांधाला. तर मक्का बघा आपली कमरा एवढी झालेली आता. मक्का बी भारी झाली की मक्का बी भारी झाली. तरी कितीची झाली असं? तरी आता तरी आलेच नंतर पेरलीच ना. हा मग 1.5 महिने झाली. 1.5-1.5 महिने झाले जवळ. हा गवत बी नाही राहिलं बरं का आता. गवत नाही राहिलं. बरं औषध. गवत नाही येत. तेच ना मग शकट झाली एकदम. गवत हेच घ्यायचं का? हा ही गिनी गवत आहे बांधत आहेत ना. हा गाय ना बरं म्हणजे काम आहे ना. हा ना, खायला नाही राहिलं काही एक तर. खायला नाही राहिलं काही. हेच कापू मग आता पण करतो. हा ना, आज दिवसभर थकून गेलो बुवा आम्ही. कस काय मग आता घरातलं सगळं काम आवरतच नव्हतं ना. तुम चालूच राहते. 15-3 वार झाले का लगे घर काढायचे. हा पण मग ते घर काढल्याशिवाय पण चांगलं वाटत ना. ते आहे म्हणून. मग घरात लई कचरा ते असलं मग चांगलं वाटत. आता एक आपल्या घरामध्ये लहान लहान पोर आहे त्याच्यामुळे मग खराब तवाच होतं ना. हा चल मी लावतो कापू. हा मग काय. दोन 3 वर्ष झालं ते गिन्नी गावात. हा ते बी पडलं की येतच ना. हा ना, काय आता पाणी राहतं मक्काला त्याच्यामुळे परत विरत झालं. हा पण भारी जाऊ दे ना मग 8-10 दिवस म्हणून एखादा गठुड निघत ना. हा तुमच्या हातातला वेळ चांगला आहे. तिला भारी. हम्म. आज मिस्त्री आले का? मिस्त्री येईल ना. घरच काम झाली का मग? चालेल ना. हा का. जायचं पाहिलं. हा जाऊन मग पाहिलं. आरती करायला जायचंच आहे. मी आता गवत घेऊ. गवत घेऊन मग जाऊ तिकडं. आरती करून येऊ. हा ना. हा सकाळी पप्पन डबा नेला तर माझ्या लक्षात नाही पा. बरोबर. पप्पन सकाळी डबा करायला लावला होता ना त्यांचा. म्हणजे येतच राहते ते. राहिला इडच ती. 2-3 दिवस जाईन त्यांना काम. हा 2-3 दिवस अजून. हा ना मग जेव्हा आपण एकदा गवत घेऊ गवत घेऊ एकदा मग जाऊ. मग जाऊ. गवत कापून घेतलं गटूड बांधून ठेवू इथं. हा ना. मग जाऊ. बघा आता चाललेलो आहे नवीन घराकडं शंभूच पप्पा आणि मी. तर म्हणलं चला आज बघू किती ग्रिल बसायचं झालेलं आहे किंवा चालू आहे बसायचं. आणि आरती पण करायला जायचं होतं तर म्हणलं आरती पण करून येऊ. मक्का चांगली झाली हा ना. मका लय जोरात झाली. इथं पाणी भरलं काय मक्काला आज? हा इकडे भरलं दरची. हा दुपारा भरलं होतं. हा हा 4 वाजताच लाईट गेली असं ना. 4 वाजता गेली. तितक्या आता उद्या 4 वाजता लाईट डायरेक्ट. उद्या 4 वाजता. उद्या सोमवार आहे. हा मग आता यांना तर उद्या 25च होईल बाई. उद्या डायरेक्ट 4 वाजता लाईट येईल. कुरपात ताण नाही राहिलं बरं का. मक्का ना. मक्काला घेऊन इथं फान रोपत जागर किती भारी झाली. डायरेक्ट कमरा एवढी झाली असं. पांढरा दिसत लगे माणूस नाही दिसत. हा नाही दिसायचं. मागच्या वेळेस पाणी मी भरलं तिथं. लालची डोंगळे येते. डोळे बरे झाले. हे पा कोथिंबीर किती मस्त लेवा. बुचकी बुचकी. मला वाटलं औषधानं मरत काय कोण म्हणलं. हे इकडून पण चांगले आहे. बघा आपले लालचे डोंगळे इकडं भारी आले बर का इकडून. हे बा आपण आलेले आता नवीन घरापाशी आणि ग्रिल बसायचं चालू होतं तर इथं बसवलं वाटतं हा ना या लाकडाला. रात्री का चांगलं आहे. चांगलं आहे ना. पुढून फोन आता किती झाला. वाव किती वेळ दिसलं का. पलीकडच्या साईडला बसवलं. भरपूर बसला ना. ते झोपेले. बघा इकडच्या पोर्चला बसवलेलं आहे ग्रिल. तर सकाळपासून चाललेलं होतं बसायचं आणि एका पोर्चचं पूर्ण झालेलं आहे. गरम आहे का? तर बघा किती मस्त दिसतंय.
अजून मध्ये पण चालू आहे का? जिने चालू हे आत्ता लावलं का? तिला त्यांना हा, हा. भारी बसवला ना. काय ना पॅक करते कोण केमिकल केमिकल ना. हे मनी हा हा मणी. तुला ते काढलं नंतर भारी दिसेल. हा बरं हे इकडचं मणी ना. बरी झालं. तर बघा ग्रिलवाले भैया आहे आणि त्यांचं चाललेलं आहे काम. वरती बसवले का? इकडची याला करायला बसवले ना वायर. बघा इकडचं पण साईडनं याला करायला बसवलेले आहे. तर आपलं पोर्च बघा आता किती मस्त दिसतोय. भारी झालं नाही भारी गेट राहणार आहे. गेट रिंग का? पोरं खाली यायची नाही. हा ना मग गेट पाहिजेच कारण की आपले पोरं लई पितर आहे. काय झालं? भारी झालं. या. तेरा चार्जर काय रे भाई? लय जड आहे. गिनी होत असेल त्याच्यात. हम्म. कुठून जायचं आता? चाली कुणी कडाकडं. उन्हाळ्याचं पण हिरगार भारी वाटत बरं का. भारी वाटत ना. आहे की पण नाही? आता थंडी काय गेली आता उन्हाळा असल्यामुळे ना. हा उन्हाळा चालू झाला आता. तरी एक 15-3 वारामध्ये लय वाढन ती. लय वाटत ना. भारी दिसून ना. हा ना. बघा आत्ताच घरी आले आणि आता मम्मी आणि मावशी बसलेल्या होत्या. बरी आहेत मावशी? बरी आहे बाई. काय काम चालू आहे? काय नाही आता चालू आहे तुरी उपणायचं काम. तुझं मावशी लय दिवसानंतर आले आपल्याला भेटायला. मावशी ध्यानच येत नाही आपलं ऐक नाही. हा नाही तुम्हाला भेटत म्हणलं मावशी आता लय दिवस आल्याच नाही. तुम्ही तशी केले मग फोन आता करायचे ना मला एका हे पोर सुधरून देत नाही आम्हाला दिवसभर मावशी. लय येडे पोर ये. तसंच निघाली येड्यांच्या आधी. हे पहा ना शिव. शिव काय करतो? आता चुकून टाटा करते असं तरी हे काय का देणार? त्याला चालू आहे. यांचं काय चालू आहे? यांचं चालू आहे देणार द्यायच्या. हा त्याचं ना नाहीये चिल्लर पार्टी. एक भावा काढी तुला पाहिलं त्यानं हा पाहिल्यावर लगेच घे म्हणतो. किती झालं ग्रिल बसून? एका साईडला पोरसला हा का एकदम भारी वाटत असं. वरती याला करायला झालं. हा का मुले भात दिसू राहिलं. हा ना आरती करून आली. हा हा का म्हटला काय गप्पा मारल पहा ना. म्हटला काय गप्पा मारित रे? काय म्हणते काय ती दौर राहिली तुला तुला धावती ती पहिला कसा गप्पा मार. धावती शिव तेवढंच बांधायला अजून एक बसून मिळून द्यायचं. बघा आरा सोनपापडी शंभूच काय चाललेले. काय चाललं तुमचं? मेकअप चालू आहे काय? अभ्यास झाला का? बघा आताच आवरला आणि आता चहा पाण्याची
तर चालू झालेली आहे कारण की चहा पाणी हे करायचं होतं. तरी लेट गेली का हो? हा ना लाईट गेली. बघा ताईनं आत्ताच टाकला चहा. कोरा टाकला एकदा. हा मी त्याला द्यायचं नाही. काय चालू आहे यार? बघ आज आम्ही किचन मध्ये आवरलेलं आहे आणि किती भारी दिसतंय. किचन आवरला असल्यावर एकदम भारी वाटत. लय भारी दिसत. आणि 2-4 दिवसात पूर्ण सुद्धा होऊन जाणार आहे. 2-4 दिवसात पूर्ण तसंच होऊन जाणार आहे. तर इकडं पण सॉकेशन ते सगळं आवरलं. ते अजून कपड्याची गाड्या राहिल्या पाठीमागच्या रूम. व बघा सगळं आवरलं आज आम्ही घर. आणि काय म्हणले 8-10 दिवसातून असं आवरलेलं बरं राहतं ग. बरं आता रोजच्या रोज फरची पुसली का ते खालचं होतं पण मग वरती भरपूर जशी मी आताच आपण घर आवरलेच नव्हते ना. आवरलेच ना. शंभूश पप्पा तेच म्हणत होते ना म्हणे तुम्ही 8-15 दिवस झाले की लगेच घर पुशीत आणि मग म्हणत्या थोडक्यात थोडकं त्यांना मी आवर्जून म्हणलं बाई आम्ही लय दमलो आज. आजही थकली बाई खरंच ना. आज इतकं थकलो नाका बस. वापलो पैसे पैसे कोण दिले? मावशी. मावशीने दिले का? ठेवून दे दादा जाय आईकडे देऊन या. घर धुवा तर वाटत पण इतकं दिवसभर इतकं थकून जातं दिवसभर ना लय बस. थकून जातं माणूस. पण मग बरं वाटत जरा घर बरं. आवडतं फ्रेश वाटत. ग्रीन ते इतकं भारी झालं ना लय भारी दिसू राहिलं. तुम्ही व्हिडिओ काढला तिकडं. व्हिडिओ काढला ना. हा आता व्हिडिओ मध्येच पाहिजे आता. हा व्हिडिओच पहा आता. आरती करून आलो गवत घेऊन आलो मग काय. झालं आता अजून कपड्याच्या धुण्याचे कडे घालायचं. कपड्याची घड्याळ लई आळस आला काय तुला. मला तर मी तितके थकले ना बाई खरंच ना. दादाला माझ्या चहा प्यायचा. भूक लागली त्या झोपेत. हा ना झोपेतून उठला. सरक सरक शंभू. अरे बघा तर आता लागली होती चपात्याला कारण की आज लवकरच लावावं लागलं चपात्या करायला. चहा टाकला होता ताईला गॅसवरती आणि गॅस पण संपून गेला. तर मम्मी त्यांना चहा दिला आणि मग दुधाच करायचा होता गॅस संपला. मग आम्ही आज दोघींनी पण अर्धाच कप चहा घेतला. म्हणलं बस झालं तेवढाच. आणि लगेच लागली चपात्या करायला कारण की आता भाजी चपात्या दोन्ही पण करावं लागेल चुलीवरच. आणि सगळ्यात मेन तिकडं मिस्टरांना डबा पण द्यायचा आहे. म्हटलं घ्यावं पटकन उरकून स्वयंपाक. शिवड्या टाटा इकडे बाय टाटा. बाय बाय नाही टाटा म्हणतो ते. टाटा म्हण टाटा म्हण टाटा. काय भाजी करायची मम्मी? वांगीची भाजी करा ना. आता लाईट सगळी चालला गॅस संपला. आज आता लाईट नाही गॅस संपला. आले का लाईट? हा डिमी वाटतं हा ना. आज चुलीवरच करावं लागेल. हा तिकडे पण देईल तवा. पण पापडी पीठ खेळू नको सांगितलं ना. अरे डुबले मग पोरं भाली कशी पीठ खेळू राहिले. शंभू